बाजाराचे फेकणं होत होते फेकणं, आणि ते फेकणं लाईट बंद करायला सगळे ते सैन्याचे तुटून पडत होतं माणसाच्या अंगावर. मग एवढा महाराष्ट्राचे केसरी पैलवान असल्या हिंदी केसरी असल्या हे त्याला सोयीच होतं. एक पाहुणा आला, पाहुण्याला झोपायला गादी बदलून त्या गादीला बंगाला ते फेकणं लागलं. तिने सुरू केला कार्यक्रम आपला. 9 वाजता पाहुणा झोपला, 11 वाजता तीच बदल दुसऱ्या मजल्यात गेला, झोप येई नाही म्हणून तिसऱ्या मजल्यात एक बदल गाडी संघ संघ पाहुण्याला सकाळ विचारलं, काका कशी काय झोप लागली? पाहुणा मला साखर झोप लागली. मूर्ख म्हणा मूर्ख घ्या म्हणा पाहुण्याला साखर झोप लागली. चेतनाच्या मागे सुखाची कल्पना, मूर्खत्व वचना येऊ पाहे. चेतनाच्या मागे सुखाची कल्पना लागत असेल म्हणत असेल तर त्याला मूर्ख म्हणायचं. मूर्ख आता मूर्ख कोणाला म्हणजे ते करायला पाहिजे आपल्याला. ज्याला काहीच कळत नाही त्याला मूर्ख म्हणायचं. एकदा 3 मूर्ख प्रवासाला निघाले. 3 मूर्ख प्रवासाला निघाल्यानंतर समुद्र लागला. समुद्राचं पाणी पिण्याच्या एक मूर्ख म्हणू लागला, समजा समुद्राचं पाणी बऱ्याचशा भाषा कुठं लागतात. दुसरा म्हणला, एवढं कळला का तुला मूर्खा? अरे या माशा उड्या मारल्या झाडावर जाऊन बसल्या. तिसरा म्हणला, झाडावर जाऊन बसला त्या काय गाई बसली का काय? आता गाई बसली मूर्खाची बोलणी वाया वाढता वाणी मूर्खाची बोलली. त्याला मूर्ख म्हणाच्या पाहुण्याला घटनाच्या बाजू सुखाची झोप लागली म्हणजे सुखच नाही. सुख नाही होते एका माणसाच्या पायाला जखम झाली. त्याला दुसऱ्या ठाकरेला कोयतं लागला आपण खाली दवाखान्यात गेलं. डॉक्टर साहेब काय तुमचं मुलं कापलं आणि त्या पायाच्या मदत करून टाकलं नाही जर राहिलं काम कसं हे मृत्यू लोकांचं सुखच नाही. चैत्र महिन्याचा उन्हाळा सुरू झाला. ऊन असं तापू लागलं इकडे तिकडे सुरू लागलं. सावलीच्या समोर आपल्या एका सापाला कधी काय गेली सापाला सावली जरी त्या ठिकाणी फणीच्या सापाच्या एकदम जर कधी म्हणला सापाच्या फणीच्या सावलीला उचलून गेला. आता किती दिवस काल गेला आता त्याचा फराळ झालाच नाही का? जर बदल नाही काही तोपर्यंत हे आलो आगवी मुद्राला थंड म्हणाला कशी खावली शक्य नाही. तसं सुखच नाही. सुखच नाही आहे ते कसं आहे. आता लाईट म्हणजे तिथं आहे आणि आबाळ आल्यावर जास्त लाईट जरा पार लांब संध्याकाळी लाईट नाही. जरा बाहेर जमता उजेडाला पारा
येणार विषयी